Audio Jungle. आता विराम चिन्हे म्हणजे काय? विराम म्हणजे थांबणे. आता आपण ज्या वेळेला एकमेकाशी बोलत असतो, संवाद करत असतो, गप्पा मारत असतो, त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन वरून किंवा आपल्या बोलण्याच्या चढ उतारावरून आपण आपलं बोलणं हे प्रभावी होत असतं, समोरच्याला समजत असतं. बरोबर आहे ना? परंतु लेखन करत असताना आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या? तर मुलांनो, आपल्या भावना या लेखन करत असताना विराम चिन्हांद्वारे व्यक्त केल्या जातात. विराम चिन्ह म्हणजे काय? आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो. या थांबल्यालाच विराम असे म्हणतात. पण ज्या वेळेला आपण आपले विचार लिहून दाखवतो त्यावेळेला घेतलेला विराम आपण वेगवेगळ्या चिन्हाने दाखवतो. यालाच विराम चिन्ह असे म्हणतात. मुलांनो, आपण ज्या वेळेला बोलत असतो, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीशी बोलत असता तेव्हा एक वाक्य झाल्यानंतर थांबता किंवा दुसऱ्याचं वाक्य असेल, दुसऱ्या मैत्रिणीने सांगितलेली एखादी गोष्ट असेल तर तिच्या शब्दात सांगताना वेगळ्या आवाजामध्ये बोलता. तुमच्या भाषेमध्ये चढ उतार असतो. हे सगळं बोलण्यामध्ये असतं. परंतु लिहिते वेळी आपल्या भावना जेव्हा आपण व्यक्त करतो त्यावेळेला आपल्याला विराम चिन्हांची गरज पडत असते. आज आपल्याला योग्य विराम चिन्हांचा वापर कोठे व कसा करायचा, कधी करायचा, कशासाठी करायचा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. चला तर आपण विरामचिन्ह कोणकोणती मराठीमध्ये आहेत हे पाहूया. पहिलं चिन्ह आहे विराम, पूर्ण विराम. मराठीमधली विराम चिन्ह आहे का? 6 विराम चिन्हांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, स्वल्प विराम, अपूर्ण विराम, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये आणखीन 2 प्रकार आहेत. एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह. या सगळ्या विराम चिन्हांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पुन्हा एकदा विराम चिन्हे बघा. पूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, स्वल्प विराम, अपूर्ण विराम, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह. या विराम चिन्हांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे मुलांनो. त्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहतो आहोत पूर्ण विराम, फुल स्टॉप. आता पूर्णविराम आपण केव्हा द्यायचा? तर पूर्ण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतात. आपलं वाक्य ज्या वेळेला लिहून पूर्ण होतं त्यावेळेला आपण पूर्णविराम वापरतो, फुल स्टॉप देतो. बरोबर आहे ना? उदाहरणार्थ, माझी आजी गावी राहते. इथे हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. मग राहतेच्या बाजूला आपण फुल स्टॉप दिलेला आहे, पूर्णविराम दिलेला आहे. शब्दांचा आणखीन पूर्णविराम कोणत्या वेळेला वापरतात बघा मुलांनो. पहिली गोष्ट म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यावर आपण फुल स्टॉप देतोय. दुसरं, शब्दांचा किंवा नामाचा संक्षेप म्हणजे शॉर्ट फॉर्म दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात. शब्दांचा किंवा नामांचा शॉर्ट फॉर्म ज्या वेळेला आपल्याला दाखवायचा असतो, आपल्याला लिहिण्यासाठी जागा कमी असेल तर आपण तो शॉर्ट फॉर्म दाखवतो. तर अशा वेळेला आपण पूर्णविराम वापरतो. उदाहरणार्थ, म च्या नंतर आपण पूर्णविराम दिलाय आणि पुढे गांधी हा शब्द लिहिलाय. महात्मा गांधी. महात्मा हा शब्द लिहिण्याच्या ऐवजी आपण म लिहिलेला आहे. वि. दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर, हे एवढं मोठं नाव लिहिण्याच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे? वि. दा. सावरकर असं लिहिलेलं आहे. म्हणजेच पूर्णविराम मुलांनो आपण केव्हा वापरतो? तर वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्णविराम वापरतो, फुल स्टॉप देतो. आणि दुसरं केव्हा वापरतो?
तर शब्दांचा आणि किंवा नामांचा शॉर्ट फॉर्म दाखवतेवेळी आपण पूर्णविराम हे चिन्ह वापरतो. अशा प्रकारे विराम चिन्हातला पहिला प्रकार आपण पाहिलेला आहोत. विराम चिन्हातला दुसरा प्रकार प्रश्न चिन्ह, क्वेश्चन मार्क. प्रश्न चिन्ह आपण केव्हा देतो मुलांनो? तर ज्या वाक्यात प्रश्न विचारला असेल त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. म्हणजेच आपल्याला आपण प्रश्न विचारतो, त्या वाक्याचा जो शेवट असतो तिथे आपण क्वेश्चन मार्क देतो. उदाहरणार्थ, रीमाचा आवडता पदार्थ कोणता आहे, असा आपण प्रश्न विचारतो ना. रीमाचा आवडता पदार्थ कोणता आहे, मग शेवटी आपण क्वेश्चन मार्क देतो, प्रश्नचिन्ह देतो. राम कोठे निघालास, प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपण क्वेश्चन मार्कचा विरामचिन्ह क्वेश्चन मार्कचा वापर करतो. हा विरामचिन्हाचा दुसरा प्रकार आहे. बघा, पहिला प्रकार आपण पूर्णविराम पाहिलाय, दुसरा प्रकार आपण प्रश्नचिन्ह पाहिलाय. आपण तिसऱ्या प्रकाराजवळ जाऊया. स्वल्पविराम, कॉमा. हा कॉमा आपण केव्हा वापरतो? शक्यतो पूर्णविराम आणि क्वेश्चन मार्क वापरते आपण जास्त चुकत नाही, परंतु स्वल्पविराम केव्हा वापरायचा हे नीट लक्षात घ्या आणि पुढे मुलांनो लेखनामध्ये त्याचा उपयोग करायचा तुम्हाला आहे. स्वल्पविराम कोठे कोठे वापरतात ते पाहूया. वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास किंवा यादी करण्यासाठी स्वल्पविराम वापरतात. एकाच जातीचे म्हणजे उदाहरणार्थ फळांची नावं असतील तर अनेक फळांची नावं आली तर आपण तिथे स्वल्पविराम वापरतो. अनेक शहरांची नावं आली तर आपण स्वल्पविराम वापरतो. अनेक फुलांची नावं आली तर स्वल्पविराम वापरतो. आता प्रत्यक्ष आपण त्याचं उदाहरण पाहूया. आईने बाजारातून कांदे, बटाटे, लसूण व भाजी आणली. बघा, आईने बाजारातून कांदे, कांदेच्या नंतर आपण कॉमा दिलेला आहे, स्वल्पविराम दिलेला आहे. बटाटे, बटाटेच्या नंतर आपण स्वल्पविराम दिलेला आहे. लसूण व भाजी आणली, लसूणच्या नंतर आपण स्वल्पविराम दिलेला नाहीये, तर तिथे व या शब्दयोगी अव्ययाचा आपण वापर केलेला आहे. बघा, आईने बाजारातून कांदे नंतर स्वल्पविराम, बटाटे नंतर स्वल्पविराम, लसूण व भाजी आणली असं हे वाक्य आहे. मग कांदे आणि बटाटे नंतर आपण स्वल्पविराम दिलेला आहे. आणखीन कुठे आपण स्वल्पविराम हा वापरतो, कॉमा वापरतो? संबोधनाच्या पुढे एखाद्याला हाक मारताना आपण स्वल्पविराम वापरतो. म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या मित्राला हाक मारायचे, रोहन येतोस का खेळायला, असं लिहायचं असेल तर रोहनच्या समोर तुम्ही स्वल्पविराम देणार. आई थांब मी पण येतो, आईच्या पुढे आपण स्वल्पविराम देतो, कॉमा देतो. मुलांनो, शाळेची शिस्त पाळलीच पाहिजे. म्हणजे मुलांना संबोधलेलं आहे, ते मुलांना उद्देशून बोललेलं आहे, म्हणून मुलांच्या पुढे आपण कॉमा वापरलेला आहे, स्वल्पविराम वापरलेला आहे. आई, हे आपण आईला संबोधलेलं आहे, आईला हाक मारलेली आहे, तर आईच्या इथे आपण काय केलेलं आहे, स्वल्पविराम वापरलेला आहे. अशा प्रकारे स्वल्पविराम आपण 2 वेळा वापरतोय. नीट लक्ष द्या मुलांनो, तुम्ही जमलिंग करून घेऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला एकाच जातीचे वेगवेगळे वस्तू आपण नावं लिहितो त्यावेळेला स्वल्पविराम वापरतो, आणि एखाद्याला संबोधना म्हणजे हाक मारतो, एखाद्याला उद्देशून हाक मारतो किंवा एखाद्याला उद्देशून आपण बोलतो, लिहितो, त्यावेळेला आपण स्वल्पविरामचा वापर करतो. अशा प्रकारे विरामचिन्हांचा तिसरा प्रकार आपण पाहिलेला आहे. आता या तिन्ही प्रकारचा मी तुम्हाला थोडक्यात सुरुवातीला सांगते, म्हणजे तुम्हाला जास्त गोंधळ होणार नाही. पहिला प्रकार पाहिलाय पूर्णविराम. ज्या वेळेला वाक्य आपण पूर्ण करतो त्यावेळेला पूर्णविराम देतो, किंवा एखाद्याचं संक्षिप्त नाव आपल्याला हे करायचं असेल तेव्हा पूर्णविराम देतो, लिहायचं असेल. त्यानंतर प्रश्नचिन्ह,
प्रश्न विचारल्यानंतर आपण पूर्ण प्रश्नचिन्ह वापरतो आणि स्वल्पविराम आपण 2 वेळा वापरतो. पहिली वेळा म्हणजे एकाच जातीचे वेगवेगळ्या वस्तूंची नावं लिहिताना आणि दुसरं म्हणजे एखाद्याला उद्देशून हाक मारताना किंवा उद्देशून बोलताना आपण स्वल्पविरामचा उपयोग करतो. अशा प्रकारे ही पहिली 3 चिन्हे पाहिली. आता मुलांनो चला आपण जाऊया पुढच्या 3 चिन्हांजवळ. अपूर्ण विराम हा सुद्धा आपल्याला खूप फसवतो. कुठे द्यायचा तो समजत नाही. नीट लक्ष द्या मुलांनो. कॉलन. एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असेल तर अपूर्ण विराम वापरतात. आता तपशील म्हणजे काय तर उदाहरण बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. लिहाच्या नंतर मी 2 पॉइंट्स दिलेले आहेत त्याला काय बोलायचं कॉलन बोलायचं. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तिथे आपण काय केलंय तिथे आपण कॉलन दिलेला आहे. आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायच्या इथे आपण काय दिलेला आहे कॉलन दिलेला आहे. म्हणजे कॉलन केव्हा वापरतात तर एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असेल तर आपण अपूर्ण विराम वापरतो. समजलं. पुढे बघा मुलांनो. उद्गार चिन्ह. आनंद, दुःख, भीती यासारख्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्या शब्दाला उद्गार चिन्ह तेव्हा आपण उद्गार चिन्ह वापरतो. बघा आनंद, दुःख, भीती यासारख्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्या शब्दांच्या नंतर उद्गार चिन्ह वापरले जाते. आनंद आपल्याला खूप आनंद झालेला असेल आणि ती भावना आपल्याला दुसऱ्याला कळवायची असेल. दुःख किंवा भीती यासारख्या वेळेला आपण उद्गार चिन्हाचा वापर करतो. एक स्टँडिंग लाईन लिहितात आणि त्याच्या खाली डॉट देतात. उदाहरणार्थ बघा शाबास किती छान काम केलेस तू. शाबासच्या नंतर सुद्धा आपण इथे उद्गार चिन्ह दिलेला आहे आणि ज्या वेळेला वाक्यामध्ये शेवटी नाम किंवा सर्वनाम येतं त्यावेळेला पुन्हा उद्गार चिन्ह दिलं जातं. बघा शाबास किती छान काम केलेस तू. जेव्हा आपण काय करतो वाक्याच्या शेवटी जर आपल्याला नाम किंवा सर्वनाम आले तर उद्गार चिन्ह दिले जाते. अरे रे फार लागले का. अरे रे नंतर आपण उद्गार चिन्ह दिलेलं आहे. वा छान चित्र काढले. वाच्या नंतर उद्गार चिन्ह आलेलं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे ज्या वेळेला आपण आनंद, भीती, दुःख व्यक्त करतो त्यावेळेला आपण उद्गार चिन्ह वापरतो. ज्या वेळेला तो शब्द लिहितात त्याच्या पुढेच लगेच वापरायचं उद्गार चिन्ह. मात्र त्या वाक्याच्या शेवटी जर नाम किंवा सर्वनाम आलं तर पुन्हा उद्गार चिन्ह वापरतात. इथे तू हे सर्वनाम शेवटी आलेलं आहे. शाबास किती छान काम केलेस तू. तूच्या शेवटी काय केलं आपण उद्गार चिन्ह दिलेलं आहे. अवतरण चिन्ह इन्व्हर्टेड कॉमा. मुलांनो अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकार आहेत. एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा दुहेरी अवतरण चिन्ह. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा. आपल्याला खूप वेळा असं गोंधळ उडतो आपला की आपण एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं आणि दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं. चला तर मुलांनो आता आपण एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा केव्हा वापरायचा याचा अभ्यास करूया. एकेरी अवतरण चिन्ह तुम्हाला कंसामध्ये दाखवलंय बघा. एकेरी अवतरण चिन्ह सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी किंवा वाक्यावर अथवा विशिष्ट शब्दाकडे लक्ष वेधण्यासाठी
एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. बघा, एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी किंवा त्या शब्दाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण एकेरी अवतरण चिन्हांचा वापर करतो. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. आता ज्ञानेश्वरी या शब्दावर आपल्याला जोर द्यायचे, तो महत्वाचा शब्द आहे किंवा या शब्दाकडे आपल्याला लक्ष वेधून घ्यायचं आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरीच्या इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीला घराघरात गणपतीची स्थापना करतात. गणेश चतुर्थीला हा या वाक्यातील वेधक शब्द आहे. शब्द वेधून लक्ष वेधून घेण्यासाठी या शब्दाला आपण एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीला घराघरात गणपतीची स्थापना करतात. म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह केव्हा द्यायचे हे मुलांना तुम्हाला समजलं असेल. शब्दावर जोर देण्यासाठी किंवा त्या शब्दाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. चला तर आपण आता दुहेरी अवतरण चिन्ह पाहूया. तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्हाचं चिन्ह कसं असतं हे कंसामध्ये दिलेलं आहे. नीट लक्ष द्या. डबल इन्व्हर्टेड कॉमा आपण इंग्लिश मध्ये बोलतो त्याला. एखाद्या व्यक्तीने बोललेले शब्द किंवा वाक्य जसेच्या तसे सांगण्यासाठी ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात लिहितात. एखाद्या व्यक्तीने बोललेलं वाक्य असेल आणि ते दुसऱ्याला आपल्याला सांगायचं असेल तर ते वाक्य जसेच्या तसं बोलताना आपण दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर करतो. उदाहरणार्थ, गुरुजी म्हणाले, म्हणालेच्या इथे बघा आपण स्वल्पविराम दिलेला आहे. मुलांनो, नेहमी नियमित अभ्यास करावा. मुलांनो, ते अभ्यास करावा इथेपर्यंत आपण काय केलेलं आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे, कारण गुरुजींच्या तोंडातले ते शब्द आहेत. तुम्ही स्टाफ रूम मध्ये गेलात आणि तुम्हाला असं दुसऱ्या मॅडमने सांगितलं की जा निपा मॅडम जवळून कॅटलॉग घेऊन ये, तर तुम्ही काय सांगणार त्या मॅडमना की निपा मॅडमने कॅटलॉग मागितला आहे. मग हे जे वाक्य असणार ते तुमचं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असणार. अजून एक उदाहरण आपण बघूया. आई म्हणाली, उद्या आपल्याला मामाच्या गावी जायचे आहे. आईच्या तोंडचं हे वाक्य आहे. काय वाक्य आहे, उद्या आपल्याला मामाच्या गावी जायचं आहे. मग हे वाक्य आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं आहे. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात हे तुम्हाला समजलं असेल. एखाद्याच्या तोंडचं वाक्य जसं आपण दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला तसं ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग करतो. मुलांनो, अशा प्रकारे आज आपण पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, अपूर्णविराम, उद्गार चिन्ह आणि अवतरण चिन्ह, अवतरण चिन्हामधले दोन भाग, एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह याचा अभ्यास केला. आता प्रत्यक्ष आज आपण काय शिकलो हे पाहूया. एकदा मी समरी सगळी घेते, नीट लक्ष द्यायचंय, कारण यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यालच याची मला अपेक्षा आहे, परंतु त्याहीपेक्षा पुढे जाऊन माझी अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेला तुम्ही मराठीचं लेखन करणार, एखादा निबंध लिहिणार, एखादा संवाद लिहिणार, एखादा उतारा लिहिणार आणि पुढे जाऊन जर तुम्ही एखादी कविता लिहिलात, एखादा लेख लिहिलात, एखादं पुस्तक लिहिलात, तर त्यावेळेला तुम्हाला या विरामचिन्हांचा वापर तुमच्या प्रत्यक्ष लेखनामध्ये करायचा आहे. आपण जो अभ्यास मुलांनो करतो तो फक्त परीक्षेपुरता मर्यादित असू नये, तर त्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा करता यावा. म्हणून जो घटक तुम्हाला वर्गातले तुमचे शिक्षक, तुमचे सब्जेक्ट टीचर जी शिकवतात ते छान आत्मसात करायचं आहे आणि प्रत्यक्ष त्याचा वापर तुमच्या
जीवनामध्ये करायचा आहे. मला अपेक्षा अशी आहे की या विरामचिन्हांचा सुद्धा वापर मुलांनो तुम्ही तुमच्या लेखनामध्ये कराल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतीलच. शिवाय तुमचं लेखन हे जास्त प्रभावी होईल. चला तर आपण विरामचिन्ह पाहूया. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो. त्या थांबण्याला विराम असे म्हणतात. पण ज्या वेळेला आपण आपले विचार लिहून दाखवतो, त्यावेळेला घेतलेला विराम आपण वेगवेगळ्या चिन्हाने दाखवतो. यालाच विरामचिन्ह असं म्हणतात. याचं स्पष्टीकरण आता मी तुम्हाला करत नाहीये, कारण मागच्या स्लाइडमध्ये याचं सगळ्याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. थोडक्यात मी तुम्हाला या परत एकदा या गोष्टी समजावून सांगते. बोलण्यामध्ये आपण थांबतो, पण लेखनामध्ये काय करायचं? तर लेखनामध्ये या विरामचिन्हांचा वापर करायचा असतो. आज आपल्याला योग्य विरामचिन्हांचा वापर कोठे व कसा करावा याचा अभ्यास करायचा आहे. आज आपण खालील विरामचिन्हांचा अभ्यास केला आहोत. व्यवस्थित लक्षात ठेवायची 6 विरामचिन्हे मुलांनो. एक पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, अपूर्णविराम, उद्गार चिन्ह आणि अवतरण चिन्ह अशा प्रकारे 6 विरामचिन्हांचा आपण आज अभ्यास केलेला आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा यासाठी समजावून सांगते की ही जी विरामचिन्हे आहेत ती तुम्ही केव्हाही विसरता कामा नये. आता पुढे आपण जाऊया. पूर्णविराम, फुल स्टॉप. पूर्णविराम कसं देता मी तुम्हाला कंसामध्ये दाखवलेला आहे. पूर्ण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. जेव्हा वाक्य पूर्ण होतं त्यावेळेला शेवटी आपण पूर्णविराम देतो. माझी आजी गावी राहते, पूर्णविराम. मीनाने आज छान गोष्ट सांगितली, पूर्णविराम. पूर्णविराम आपण अजून केव्हा देतो? तर शब्दांचा किंवा नावाचा संक्षेप दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम देतो. महात्मा गांधी असं लिहिण्याच्या ऐवजी आपण म लिहून पूर्णविराम देतो आणि गांधी हा शब्द पुढे लिहितो. वि दा सावरकर, विनायक दामोदर सावरकर असं लिहिण्याच्या ऐवजी वि पूर्णविराम, दा पूर्णविराम आणि सावरकर, वि दा सावरकर अशा प्रकारे आपण दोन प्रकारे आपण पूर्णविरामचा उपयोग करू शकतो. त्यानंतर मुलांनो प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. ज्या वाक्यात प्रश्न विचारला असेल त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. रीमाचा आवडता पदार्थ कोणता आहे असा प्रश्न विचारला ना, मग तिथे प्रश्नचिन्ह लिहायचं. राम कोठे निघालास? रामला विचारलं कुठे चाललंयस विचारलं जातं ना, मग त्यावेळेला कोठे निघालास नंतर क्रियापदानंतर प्रश्नचिन्ह लिहायचा. तिसरा प्रकार आहे स्वल्पविराम, कॉमा. स्वल्पविराम कसा लिहायचा हे मी तुम्हाला कंसामध्ये दाखवलेला आहे. मुलांनो प्रत्यक्ष लेखन करतेवेळी एवढा मोठा स्वल्पविराम लिहायचा नाही, ते मग लेखन वेगळं वाटतं. खाली मी वाक्यामध्ये जसे स्वल्पविराम दाखवलेले आहे तसे छोटे स्वल्पविराम द्यायचे असतात. स्वल्पविराम कोठे कोठे वापरतात हे पाहूया. वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास किंवा यादी करण्यासाठी आपण स्वल्पविराम वापरतो. आईने बाजारातून कांदे, बटाटे, लसूण व भाजी आणली. कांदे आणि बटाटे नंतर आपण स्वल्पविराम दिलेला आहे. नीला, सीमा, रीमा, नीता या माझ्या मैत्रिणी आहेत. नीला, सीमा, रीमा यानंतर आपण काय दिलेला आहे? स्वल्पविराम दिलेला आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम सुद्धा दिलेला आहे. एका वाक्यामध्ये मुलांनो एकच चिन्ह येतं असं नाही. एका वाक्यामध्ये अनेक विरामचिन्हांचा आपण उपयोग करू शकतो, परंतु योग्य त्या ठिकाणी. दुसरे बघा, वाक्यातील छोट्या विश्रांतीसाठी शिक्षक वर्गात आले, त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. आता आले नंतर थोडा वेळ थांबले, शिक्षक वर्गात आले, इथे आपण थोडा पॉज घेतलाय, थांबलोय, मग त्यावेळी सुद्धा आपण स्वल्पविराम वापरू शकतो. रोहनने चित्र काढले, ते सरांना दाखवले. आता आपण असं नाही बोलत रोहनने चित्र काढले ते सरांना दाखवले असं बोलणार नाही, तर
रोहनने चित्र काढले, इथे आपण पॉज घेतलाय, तिथे आपण स्वल्पविराम, ते सरांना दाखवले पूर्णविराम. त्यानंतर संबोधनाच्या पुढे म्हणजे एखाद्याला उद्देशून जर आपण हे करत असू तर आपण त्यावेळेला स्वल्पविराम वापरतो. अगं आई, थांब मी पण येतो. अगं आई, आईच्या नंतर स्वल्पविराम दिलाय. मुलांनो, तुम्ही शाळेची शिस्त पाळलीच पाहिजे. मुलांनोच्या नंतर आपण काय दिलाय? स्वल्पविराम दिलेला आहे. पुढे प्रकार आहे अपूर्ण विराम कोलन. एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. लिहानंतर अपूर्ण विराम दिलेला आहे. आकृत्या पूर्ण करा. अपूर्ण म्हणजे त्याचा तपशील मागितलेला आहे, त्याचे सविस्तर विवेचन मागितलेलं आहे. मग त्यावेळेला आपण अपूर्ण विराम देतो. पाचवा प्रकार आहे उद्गार चिन्ह. आनंद, दुःख, भीती यासारख्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्या शब्दांनंतर उद्गार चिन्ह वापरले जाते. शाबास, किती छान काम केलंस तू. या वाक्यात 2 वेळा उद्गार चिन्ह वापरलेले आहे. तर शाबास नंतर एकदा उद्गार चिन्ह आहे, कारण आपल्या मनातील भावना तिथे व्यक्त झालेल्या आहेत. आणि तू वाक्याच्या शेवटी जर नाम किंवा सर्वनाम आले तर पुन्हा उद्गार चिन्ह वापरतात. वाक्याच्या शेवटी जर क्रियापद नसेल, त्याऐवजी नाम किंवा सर्वनाम असेल तर त्या वाक्याच्या शेवटी पुन्हा उद्गार चिन्ह मुलांनो वापरतात. अरे रे, फार लागले का? अरे रे नंतर उद्गार चिन्ह. उद्गारवाचक शब्दानंतर वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. आता इथे अरे रे, फार लागले का? त्याला विचारलं ना, फार लागलं का, असा प्रश्न विचारलाय, मग तिथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. बापरे, केवढी मोठी इमारत ही. वा, छान चित्र काढले. वाक्याच्या शेवटी जर क्रियापद असेल तर शेवटी पूर्णविराम देतात. आता वाक्य लिहून झाल्यानंतर सुद्धा शेवटी एखादं चिन्ह द्यायचं असतं. एक तर उद्गारवाचक चिन्ह द्या, नाम सर्वनाम आलं तर, प्रश्न विचारला असेल तर प्रश्न चिन्ह क्वेश्चन टॅग द्या, किंवा पूर्ण वाक्य पूर्ण झालं असेल तर पूर्णविराम द्यायचा असतो. अशा प्रकारे उद्गारवाचक चिन्हांचा आपण अभ्यास केला. अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आपण केव्हा वापरतो मुलांनो? एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी किंवा वाक्यावर अथवा विशिष्ट शब्दाकडे लक्ष देण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी हा महत्वाचा शब्द आहे, त्या शब्दाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण ज्ञानेश्वरी हा शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेला आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीला घराघरात गणपतीची स्थापना करतात. गणेश चतुर्थीला या शब्द आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेला आहे. आता मुलांनो पाहूया दुहेरी अवतरण चिन्ह. डबल इन्व्हर्टेड कॉमा. एखाद्या व्यक्तीने बोललेले शब्द किंवा वाक्य जसेच्या तसे सांगण्यासाठी हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितात. जे वाक्य आहे ते तसंच सांगायचं आहे दुसऱ्याला, त्यावेळेला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करतो. गुरुजी म्हणाले, मुलांनो नेहमी नियमित अभ्यास करावा. मुलांनो नियमित अभ्यास करावा हे वाक्य आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं आहे, कारण ते वाक्य गुरुजी म्हणालेले आहेत. आई म्हणाली, उद्या आपल्याला मामाच्या गावी जायचे आहे. आई म्हणाली, आईचे जे वाक्य आहे ते आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेलं आहे. अशा प्रकारे दुहेरी अवतरण चिन्हाचा आपण लेखनामध्ये वापर करायचा आहे. चला तर आता तुमच्या आवडत्या स्लाइडकडे आपण वळूया. आतापर्यंत आपण काय शिकलो, कोणती अवतरण चिन्ह शिकलो याचा अभ्यास केला. प्रत्यक्षात मला बघायचे तुम्हाला ती अवतरण चिन्ह किती समजलेली आहेत, विरामचिन्ह किती समजले आहेत, त्याचा तुम्ही कसा वापर करताय. तर सर्वांनी आपले माईक ऑन करायचे आणि उत्तर द्यायची आहेत, गडबड गोंधळ न करता मुलांनो. प्रश्न असा आहे माझा, प्रश्न पूर्ण बोलून झाल्याशिवाय कोणी उत्तर द्यायचं नाहीये. तुमचे माईक ऑन करा.
पुढील वाक्यांच्या द्यायची योग्य विरामचिन्हे निवडा. या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह द्यायचं हे तुम्ही निवडायचं आहे. गंगा नदी ही सर्वात मोठी नदी आहे. पूर्णविराम येणार. पूर्णविराम तुम्ही कुठे देणार? आहेच्या बाजूला देणार. आहेच्या बाजूला. ओके. तुला कोणते फूल आवडते? प्रश्नचिन्ह. व्हेरी गुड. प्रश्नचिन्ह. तुला कोणते फूल आवडते हा पण प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला छान समजलंय. तुम्ही सुंदर उत्तर देता. अशीच पुढे बघा. तुझा अभ्यास झाला का? प्रश्नचिन्ह. व्हेरी गुड. प्रश्नचिन्ह. प्राणी संग्रहालयात अनेक प्राणी ठेवलेले आहेत. पूर्णविराम. पूर्णविराम. व्हेरी गुड स्टुडंट्स. तुम्ही खूप सुंदर आणि हुशार मुलं आहात. पुढच्या स्लाइड कडे जाऊया आपण. मी रायगड, प्रतापगड व सिंहगड हे किल्ले पाहिले. आता बघा. रायगड, प्रतापगड व सिंहगड हे किल्ले पाहिले. बरोबर आहे. अल्पविराम द्यायचा आहे कारण अनेक किल्ल्यांची वेगवेगळी नावे आहेत. स्वल्पविराम. स्वल्पविराम द्यायचा आहे. गुडगन. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. कालच आपण जागतिक महिला दिन साजरा केला ना. तुम्हाला स्कॉलरशिपला सुद्धा अशा प्रकारचे दिनविशेष सांगणारे प्रश्न येऊ शकतात. पूर्णविराम. पूर्णविराम. व्हेरी गुड. त्यानंतर पुढे बघा मुलांनो. पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊया. पुढील प्रत्येक विरामचिन्हासाठी योग्य पर्याय निवडा. आता इथे तुम्हाला काय करायचंय? विरामचिन्ह निवडायची आहेत. विराम कशाला म्हणतात? स्वल्पविराम कशाला म्हणतात? प्रश्नचिन्ह कशाला म्हणतात? एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. पण इथे तुम्ही काय करायचंय? उत्तराचा पर्याय सांगायचंय मला. 1, 2, 3, 4 पर्याय सांगा. ओके. पूर्णविराम. पूर्णविराम. थर्ड. व्हेरी गुड. राईट. एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह फर्स्ट. व्हेरी गुड. दुहेरी अवतरण चिन्ह फोर्थ. फोर्थ. राईट. प्रश्नचिन्ह सेकंड. सेकंड. व्हेरी गुड. स्वल्पविराम फिफ्थ. फिफ्थ. व्हेरी गुड. पुन्हा एकदा सांगा मुलांनो. पूर्णविराम थर्ड. थर्ड. स्वल्पविराम फिफ्थ. प्रश्नचिन्ह सेकंड. सेकंड. एकेरी अवतरण चिन्ह फर्स्ट. फर्स्ट. राईट. फर्स्ट. दुहेरी अवतरण चिन्ह फोर्थ. व्हेरी गुड स्टुडंट्स. शाबास. खूप सुंदर. तुम्ही सगळं व्यवस्थित लक्षात ठेवलात. आता मी तुम्हाला गृहपाठ देणार आहे. गृहपाठ पण मी तुम्हाला एकदा समजावून सांगते. म्हणजे काय तुम्हाला तो वहीमध्ये लिहायला सोपं जाईल. मुलांनो, हा जो गृहपाठ आहे तो आजची तारीख टाकून तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे बरं का. आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवायचा आहे चेक करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला विरामचिन्हांचा चांगल्या प्रकारे दृढीकरण होईल. तुमचा चांगला अभ्यास होईल. शेतकरी म्हणाला, चला माझ्या बरोबर आपण शेतावर जाऊ. काय येणार? कोणतं अवतरण चिन्ह येणार? बघा. शेतकरी म्हणाला. इथे स्वल्पविराम द्यायचा आहे. चला माझ्या बरोबर शेतावर जाऊ. इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार फर्स्टला. मी उत्तर सगळ्याची सांगते. तुम्ही फक्त लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. काकाने कोकणातून आंबे, फणस, काजू आणले. आता आंबे, फणस, काजू हे एका फळांची सगळी नावं आहेत. म्हणून आंबे आणि फणस नंतर स्वल्पविराम येणार. शाबास, छान खेळलास. शाबास नंतर उद्गारवाचक चिन्ह. खेळलास नंतर पूर्णविराम येणार. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. इथे काय येणार सांगा? जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असतो त्यावेळेला आपण कोणतं चिन्ह वापरतो? अल्पविराम. तो द्यायचा आहे. चिवडा, लाडू, चकली, करंजी सगळे पदार्थ मुलाने खाल्ले. लाडू, चकली
नंतर इथे चिवडा, लाडू, चकली नंतर स्वल्पविराम येणार. अबब, केवढा मोठा अजगर हा. अबब नंतर उद्गारवाचक चिन्ह. आई म्हणाली, माझा बाळ फार गुणाचा आहे. म्हणाली नंतर स्वल्पविराम आणि माझा बाळ फार गुणाचा आहे, हा डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार इथे. दुहेरी अवतरण चिन्ह. गणेश आईला म्हणाला, मी कधी चुकीचे वागणार नाही. गणेश आईला म्हणाला इथे स्वल्पविराम, मी कधी चुकीचे वागणार नाही. इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा. अरे वाह, छान कपडे आहेत. अरे वाह नंतर उद्गारवाचक चिन्ह. मुलांनो, नियमित अभ्यास करा व स्वतःची काळजी घ्या. पूर्णविराम. अशा प्रकारे ही वाक्य तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत. अजून एक मुलांनो मी तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे, मी वाचून दाखवते, तुम्हाला नीट समजेल. खालील उतार्यात योग्य ती विरामचिन्हे घालून उतारा तुमच्या वहीत लिहा. आज 15 ऑगस्ट म्हणून शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. इथे मी कोणतेही विरामचिन्ह दिलेलं नाहीये, ते तुम्हाला लिहायचं आहे. आम्ही सर्व विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक या सोहळ्यासाठी सकाळपासूनच हजर होतो. आमचे सर्वांचे लाडके फादर अल्मेडा यांनी झेंडावंदन केले. आम्ही सर्वांनी समूहगीत गायली. मी स्वातंत्र्य दिनाची गोष्ट सांगितली. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना ती खूप आवडली. त्यानंतर देशासाठी बलिदान करणाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी फादर अल्मेडा म्हणाले, तुमचे ध्येय निश्चित करा, उत्तम अभ्यास करा, व्यायाम करा, आरोग्य सांभाळा, भारताचे जबाबदार नागरिक बना, तेव्हा देशासाठी काहीतरी करावे अशी इच्छा मनात दाटून आली. आता इथे मी कोणताही विरामचिन्हांचा वापर केलेला नाही, परंतु मुलांनो सहाही विरामचिन्ह तुम्हाला जी शिकवलेली आहे ती सगळी विरामचिन्हांचा इथे तुम्ही उपयोग करून हा उतारा योग्य त्या ठिकाणी उपयोग करू ना, हा उतारा पुन्हा तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. अशा प्रकारे आज आपण विरामचिन्हांचा अभ्यास केलेला आहे मुलांनो. मला अपेक्षा आहे की तुम्हाला विरामचिन्ह केव्हा वापरायची हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. तुमच्या लेखनामध्ये त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मुलांनो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.